त्याचा बाऊ न करता, त्याच्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न न करता तुम्ही या सृष्टीचे मालक नसून कोण आहात? कोण आहात? सेवक आहात, सेवक. आणि हा भाव माणूस विसरल्यामुळे शेपूट तुटुस्तवर काम करतो, शेपूट तुटुस्तवर मरमर करतो आणि शेवटी हजारो दुःखाला सामोरं त्याला जावावं लागतं. त्यावेळी संन्यासी महाराज सांगत होते, अरे तुझ्या याच जन्मात काय पुढील 7ही जन्मात तुला पुत्रप्राप्ती होणार नाही. ऐकायचं ना. संन्यासी महाराज सांगत होते, ठेविले अनंते तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तरी देखील ऐकलं नाही. आपण आपला स्वार्थ साधून घेतला, पण त्याचा दुष्परिणाम महात्म्यांना झाला नसून आपल्यालाच झाला. चिंताक्रांत झाला, मोठमोठ्याने रडू लागला. त्याच वेळी त्याला गोकर्ण भेटला. गोकर्ण अत्यंत ज्ञानी विद्वान होता. आपल्या बापाला समजावून त्याने सांगितलं की तुम्ही या संसाराचा सर्व त्याग करा. कोण कुणाचा मुलगा, कोण कुणाची बायको, कोण कुणाचा संसार, कशाचं हे सर्व जे आहे ना, हे कुणाचंच कोणी नाही. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि म्हणून आपण पुढे जातोय. एवढी गंधर्व सभा या ठिकाणी आहे. आपल्या मुखातून वाक्य निघतंय तोपर्यंत यांच्याकडे प्रमाण हजर आहे. यासाठी या सर्व मंडळींनी त्यांच्या जीवनातील अमूल्य वेळ खर्च केलाय बरं. आणि म्हणून हे सर्व घडत असता एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. संसाराने आतापर्यंत कुणालाही सुख दिलेलं नाही. गोकर्ण सांगू लागला आपल्या पित्याला, तुम्ही आपला मुलगा मुलगा म्हणताय, आतापर्यंत इंद्राला तरी या संसाराने सुख दिलंय का? चंद्राला तरी या संसाराने सुख दिलंय का? कुणालाही या संसाराने सुख दिलेलं नाही. आहे हा संसार पित्याला उपदेश करतोय. पहा बरं, उपदेश छोट्या व्यक्तीकडून जरी होत असेल तरी तो स्वीकारला पाहिजे. उपदेश तो भलत्या हाती झाला चित्ती धरावा, नये जाऊ पात्रावरी कवटी सार नारळी. पुत्र देखील पित्याला भगवत प्राप्तीचा श्रेष्ठ उपाय उपदेश सांगू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी गोकर्णाने सांगितलं, हे संसार, ही मायामोह, हे पुत्र पत्नी स्त्री, हे सर्व नाशवान आहे. हे शरीर हाडा मांसांचं रक्ताचं कोठार आहे. मी करणं हे सर्व सोडून द्या. गोकर्ण आपल्या पित्याला उपदेश करतोय. या ठिकाणी भागवतात त्याचं वर्णन सुंदर केलंय. ऐका. देहे अस्ति मांसरुधिरे अभिमतन्त्यजत्वं जाया सुतादिषु सदा ममतां विमुञ्च पश्यानिशं जगदिषदिदं क्षणभङ्गनिष्ठं वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठः. हे सर्व क्षणभंगुर आहे असं समजून तुम्ही वैराग्य रसात आनंद मानून भगवंताची भक्ती करा. नेहमी धर्माचा आश्रय करा. लौकिक व्यवहाराचा त्याग करा. साधू संतांची सेवा करा. भोग लालसेला जवळही येऊ देऊ नका. दुसऱ्यांच्या गुणदोषांचा विचार करणं तात्काळ सोडून द्या. भगवत सेवा करा. भगवंताच्या कथांचं नित्य आनंद करा. आनंद उपभोगा. आनंद लुटा.
असा उपदेश गोकर्णाने आपल्या पित्याला केल्यानंतर आत्मदेव ब्राह्मण लगेच वनात निघून गेला आणि नित्य, लक्षपूर्वक ऐका, नित्य श्रीमद भागवताच्या दशम स्कंधाचा पाठ करून हळूहळू मानस पूजेत तासन तास रममान होऊ लागला. 10 तास 12 तास एका ठाई बसल्यानंतर एकाग्र चित्ताने आत्मदेव बसू लागला आणि हे करता 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 आत्मदेव ब्राह्मणाने दशमस्कंधाच्या पारायणाने भगवान श्रीकृष्णाच्या चरणाच्या ठिकाणी आपली जागा निर्माण केली आणि आत्मदेवाचा उद्धार झाला. मृत्यूपर्यंत आत्मदेवाच्या मृत्यूपर्यंत इकडे धुंदुकारीने देखील आपल्या माता धुंदुलीला खूप त्रास दिला. पिऊन यायचा, त्रास द्यायचा. एके दिवशी आईलाही हाणमार केली. धन कुठे ठेवलंय हे सांग, हाणू मारू लागला. अशा काळात ती धुंदुलीही याच्या वैतागाने रात्री अपरात्री घरातून बाहेर निघाली आणि वनाच्या दिशेने जात असताना एका विहिरीत पडून तिचाही काय झाला, मृत्यू झाला. सज्जनांना जाता जाता एक वाक्य सांगतो, आपली लेकरं लहानची मोठी होत असताना ती आई वडिलांकडे पाहूनच होत असतात. त्यांच्या समोर जीवन जगत असताना आदर्श असं जीवन आपण जगलं पाहिजे, तरच ती मुलं मोठी चालून आपलीही योग्यता ठेवतात. नाहीतर बांधावरून आपल्याला 4 मुलं आहेत म्हणून शेजारच्याला त्रास देणं, आपल्याच मुलांना सांगायचं त्याला शिवीगाळ करा, त्याला हाणमार करा. एक दिवस ते त्याला करायचं बंद होतात आणि मृत्यू समय आपल्याला तसं केल्याशिवाय सोडत नाही. आणि म्हणून आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजेत महाराज, चांगलं शिकवलं पाहिजे. धुंदुलीचाही मृत्यू त्या ठिकाणी झाला. ही बातमी गोकर्णाला कळल्यानंतर गोकर्णाने विचार केला, आपलं इथं राहणं योग्य नाही. गोकर्ण देखील तीर्थयात्रेच्या दिशेने निघून गेला. हळूहळू करता करता धुंदुकारीचं पाप वाढत गेलं. त्या 5 ज्या वेश्या होत्या तो त्यांना घेऊन थेट घरी येऊन राहू लागला. त्यांची लाडपोड पुरवण्यासाठी नित्य चोरी करू लागला. रोज डाके टाकू लागला. नको नको त्या ठिकाणी चोऱ्या करू लागला. एके दिवशी त्या धुंदुकारीने विशेष सर्व वस्त्र आणले, विशेष रत्न आणले, भरपूर संपत्ती आणली, कुठून तरी चोरी करून आणलं, लुटमार करून आणलं आणि आपल्या 5 स्त्रियांना स्वाधीन केलं आणि खूप मदिरा पान करून आला. झोपी गेला. त्या 5ही स्त्रिया एकत्रित आल्या आणि त्यांनी विचार केला की हा दररोज नवनवीन ठिकाणी चोरी करतो, डाके टाकतो, एक ना एक दिवस निश्चित याला राजा पकडील आणि राजाने पकडल्यानंतर याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही आणि याच्या समवेत आपलंही नाव गोवल्याशिवाय राहणार नाही. एवढी मोठी संपत्ती आपल्याला प्राप्त झालीये. एक काम करू, राजाने याला फाशीची शिक्षा देऊन मारण्यापेक्षा आजच आपण याला इथे मारून टाकू. म्हणून 5चे 5 वेश्या एकत्रित आल्या. त्याच्या गळ्याला फास लावला आणि खेचू लागल्या, त्याला ओढू लागल्या, फास देण्याचा प्रयत्न करू लागल्या. पण धुंदुकारी जीवनभर पापकर्म करणारा असल्यामुळे पापी जो असतो ना त्याला हा देह सोडणं कठीण जातं, अवघड जातं. त्याचा प्राण या शरीरातून निघायला तयार नाही. अशा काळात त्या ज्या 5 प्रकारच्या वेश्या होत्या त्या सर्व वेश्यांनी याच्या तोंडात जळते निखारे ओतले जाते. जळते निखाऱ्यांनी भाजून त्याचा प्राण त्याग झाला. अशा वाईट परिस्थितीत धुंदुकारीचा मृत्यू झाला. म्हणून माणसाने जीवन जगत असताना चांगलं कर्म नाही करता आलं तरी चालेल, पण वाईट कर्म करत असताना हजारो वेळा विचार केला पाहिजे. कारण जे पाप कर्म तुम्ही करणार आहात तेच फिरून उद्या तुमच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. या रीतीने धुंदुकारीचा अंत झाला. स्त्रियांनी विचार केला, याला बाहेर घेऊन गेल्यानंतर आपलं पितळ उघडं पडल्याशिवाय राहणार नाही. घरातच एक खड्डा खोदला, त्यात याला पुरून टाकलं. वरून परत जसं होती तशी जमीन करून टाकली.
सर्व धन संपत्ती घेऊन तिथून त्या काय झाल्या, पसार झाल्या, निघून गेल्या. कोणालाही ही बातमी कळाली नाही. दिवसामागून दिवस जाऊ लागले. धुंदुकारी देखील पिशाच योनीला प्राप्त झाला. एके दिवशी ही बातमी गोकर्णाच्या कानापर्यंत गेली की धुंदुकारी देखील मरण पावला. म्हणून गया क्षेत्रामध्ये तीर्थयात्रेच्या निमित्ताने गेल्यानंतर गोकर्णाने आपल्या धुंदुकारीचं श्राद्ध कर्म केलं आणि परत येत असताना आपल्या गावावर आला. कुणालाही न समजता आपल्या घराच्या बाहेरच्या ओट्यावर तो येऊन झोपला. रात्री 12च्या नंतर धुंदुकारीला वेगवेगळा आवाज, गोकर्णाला वेगवेगळा आवाज येऊ लागला. वेगवेगळ्या पद्धतीने आवाज येऊ लागला. राक्षसांचा, पिशाचांचा, भूतप्रेतांचा आवाज येऊ लागला. गोकर्ण उठून बसला. अशा काळात धुंदुकारी पिशाच योनीला प्राप्त झालेला होता. कधी कुत्रा बनून त्याच्या समोर येतोय, कधी गाढव बनून त्याच्या समोर येतोय, कधी राक्षस बनून त्याच्या समोर येतोय, कधी इंद्र बनून त्याच्या समोर येतोय. वेगवेगळ्या वेगवेगळा आवाज येतोय. काय करावे? त्यावेळी गोकर्णाने त्याला विचारलं, तू नेमकं पिशाच आहेस, राक्षस आहे, भूत आहेस, तू कोण आहेस, कोण आहेस? त्यावेळी अनंत जन्माच्या पापाच्या प्रतिबंधामुळे धुंदुकारीला बोलता येत नव्हतं. तो फक्त हात वारे करत होता, हात वारे करत होता. अशा काळात गोकर्णाने जल घेतलं, अभिमंत्रित केलं, त्याच्या अंगावर शिंपडलं. त्याच्या काही पापाचा भाग थोडासा नाहीसा झाला आणि धुंदुकारी गोकर्णाच्या समोर प्रकट झाला. गोकर्णाच्या समोर धुंदुकारी प्रकट झाला. त्यावेळी गोकर्णाने विचारलं, तू कोण आहेस? भूत आहेस, प्रेत आहेस, पिशाच आहेस, तू आहेस तरी कोण? त्यावेळी थोडा पापक्षय झाल्यामुळे धुंदुकारी सांगू लागला, मी आपला बंधू आहे धुंदुकारी. अरे तू तर मृत्यू पावलास. हो, माझा मृत्यू झाला. घडलेली सगळी हकीकत धुंदुकारीने गोकर्णजींना सांगितली. मग गोकर्णजींनी सांगितलं, अरे गया क्षेत्रावर गेल्यानंतर मी तुझं श्राद्ध कर्म करूनही तुझा उद्धार कसा झाला नाही? त्यावेळी धुंदुकारीने सांगितलं, महाराज एकदा काय, हजारो वेळा गया क्षेत्रात श्राद्ध कर्म करूनही माझा उद्धार होणार नाही. मी पापच तेवढं केलंय. मी पापकर्मा असल्या कारणाने माझा उद्धार होऊ शकणार नाही. कृपा करून श्राद्ध कर्म करून वेळ वाया घालवण्यापेक्षा माझा उद्धार कशाने होईल असं काहीतरी कार्य, अशी काहीतरी योजना आपण करा, अशी काहीतरी साधना तुम्ही करा, अनुष्ठान तुम्ही करा. काय करावं मला काही कळत नाही. कृपा करून तुम्ही विद्वत आहात, रत्न आहात, तुम्ही माझा उद्धार करा, मला या पिशाच योनीतून मुक्त करा. अशा काळात गोकर्णजींनी सांगितलं, हरकत नाही, मी तुझा उद्धार करण्यासाठी नवीन साधना काहीतरी शोधतो. आता तू तुझ्या जागेवर जा. असं सांगितल्यानंतर दर्शन घेऊन, गोकर्णजींचं दर्शन घेऊन पिशाच रूप असणारा धुंदुकारी त्याच्या स्थानावर गेला. रात्रभर गोकर्णजींनी विचार केला, काय
सूर्यालाही थांबवण्याची शक्ती महात्म्यात असते बरं का. एक पतिव्रतेत असते, दुसरी महात्म्यात असते. आणि म्हणून सूर्यदेव थांबले. काय इच्छा आहे त्यावेळी सांगितलं, माझा भाऊ धुंदुकारी तो मरण पावलाय. जीवनभर त्याने पापकर्म केल्यामुळे तो पिशाच योनीला प्राप्त झालाय आणि मी गयेमध्ये जाऊन श्राद्ध कर्म करूनही त्याचा उद्धार झालेला नाही. कृपा करून त्याचा उद्धार कशाने होईल अशी दिव्य साधना तुम्ही मला सांगा. अशा काळात सूर्य भगवंताने सांगितलं, वेगळं काही करून आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा श्रीमद भागवताची कथा आहे, तिचं वैदिक पद्धतीने 7 दिवसाचं अनुष्ठान करा. त्या 8 दिवसाच्या श्रीमद भागवताच्या कथेच्या नंतर तुमच्या भावाचा निश्चित उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ही श्रीमद भागवत कथा अशी आहे, सामान्य जीवाचा उद्धार करते, यात नवल नाही सज्जनांनो. पिशाच योनीला प्राप्त झालेल्या, भूत योनीत प्राप्त झालेल्या अशा पिशाच योनीला प्राप्त झालेल्या दुर्धर आत्म्याचा देखील उद्धार करण्याची शक्ती सामर्थ्य ही भागवत कथा करते. आणि म्हणून तुम्ही भागवत कथेचं अनुष्ठान करा. असा सूर्यदेवाचा उपदेश ऐकल्यानंतर गोकर्णजींनी सर्वांना आमंत्रित केलं. व्यासपीठावर बसून श्रीमद भागवत कथेचं गुणगान करायला सुरुवात केली. प्रथम दिवशी सगळे मंडळी त्या ठिकाणी आली, सर्व संत जन त्या ठिकाणी आले, श्रोते आले, सर्व मंडळी आले. अशा काळात धुंदुकारी देखील तिथे आला आणि वायुरूप असल्यामुळे धुंदुकारीला कुठे बसावं हे कळेना. जवळच वेळूच्या झाडावर त्याचं लक्ष गेलं. वेळूला 7 प्रकारच्या गाठी असतात. सगळ्यात शेवटच्या गाठीत तो जाऊन बसला. एक दिवस करत 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 7 दिवसात 7 गाठी तुटून गेल्या आणि आगंतुकपणे सप्ताह विधी झाल्यानंतर परीक्षित गोकर्ण भगवान की जय, भागवत महापुराण की जय. जय राधारमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल, जय राधारमण
कथेच्या श्रवणाने 7 दिवसात त्याचा उद्धार झाला आणि 7व्या दिवसात 7वी गाठ फुटून 12 स्कंध ऐकल्यानंतर धुंदुकारी पावर सुंदर मुकुट आणि कानामध्ये कुंडल झळकत होते. पण आपल्या धुंदुकारीचा नेमका मुकुट घरी राहिला होता. प्रेम से बोलो. विनोद चाललाय बरं. हे सगळं खेळीमेळी वातावरण आहे घरच्या सारखं. आणि म्हणून धानोरीत आल्यानंतर बाबा जसे तुम्ही प्रेमाने राहतात ना, मला इथे काही परकेपणा वाटला नाही. आपण आपल्याच घरी आहोत असं वाटतं. ही सगळी तुमच्यात असलेली वात्सल्य शक्ती आहे आणि त्याच्यामुळे हे सर्व घडतंय. अशा धुंदुकारने लगेच आपल्या गोकर्ण अर्थात भावाला नमस्कार केला आणि म्हणे, बंधो तुम्ही दयाळू आहात. तुम्ही मला या प्रेत योनीपासून मुक्त केलंय. या प्रेत पिढेची नाश करणारी एकमेव काय असेल तर ती श्रीमद भागवत कथा आहे. आणि म्हणून कृष्ण धामाची प्राप्ती करून देणारी ही श्रीमद भागवत कथा आहे. आपल्या कृपेमुळे मला ही श्रीमद भागवत कथा श्रवण झाली आणि प्रेत योनीतून माझा उद्धार झाला. हे शरीर नासक कुसका आहे असं सर्व वर्णन करत असताना सुंदर रीतीने बराच मोठा संवाद आहे. तेवढं आपल्याला सांगणं शक्य नाही. पण सप्ताहविधी श्रवण झाल्यानंतर धुंदुकारीला नेण्यासाठी वैकुंठाहून विमान आलं आणि पार्षदांसह ते विमान आलं. विमान आल्यानंतर धुंदुकारी त्या विमानात बसला. विमान उड्डाण होण्याच्या पूर्वी गोकर्णजींनी पार्षदांना विचारलं. काय विचारलं? की या ठिकाणी केवळ धुंदुकारीनेच कथा श्रवण केली असं काही नाही. याच्यासारख्या हजारो जीवांनी या ठिकाणी कथा श्रवण केली. मग तुम्ही अनेक विमान घेऊन यायला पाहिजे होतं. एकट्या धुंदुकारीसाठी विमान आणलं, याचं कारण काय? फलप्राप्तीमध्ये असा भेदभाव का? भगवंताच्या ठिकाणी फलप्राप्ती सर्वांना सारखीच असते, असा भेदभाव कशा कारणाने केला? असा प्रश्न विचारल्यानंतर पार्षदांनी उत्तर दिलं, याचं एकच कारण आहे, श्रवण करण्यात अंतर आहे. ही कथा श्रवण करत असताना तुम्ही अनुष्ठानपूर्वक श्रवण केली पाहिजे. विमान येणं म्हणजे तरी काय? ऐका, विमान शब्दाचा अर्थ होतो विगतः मानः इति विमानः. भागवत श्रवण करत असताना जोपर्यंत तुमचा मान नष्ट होत नाही तोपर्यंत विमान येणं शक्य नाही. प्रेम से बोलो राधे राधे. माणसाचा मान गेला पाहिजे. एक चित्ताने आपण कथा श्रवण केली पाहिजे. ज्या रीतीने अनुष्ठानपूर्वक धुंदुकारीने कथा श्रवण केली, या रीतीने कुणीही कथा श्रवण केलेली नाही. यात विशेष म्हणजे याने एकाच आसनावर बसून कथा श्रवण केली, मौन रूप धारण करून कथा श्रवण केली आणि याच्याही पलीकडे उपवाशी राहून कथा श्रवण केली. आणि म्हणून उपवास म्हणजे काय? उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. आपण सर्वजण उपवास धरतो आणि दाबून खिचडी खातो. याला उपवास म्हणतात का? उपवास म्हणतात का? उपवास म्हणजे देवाचे. म्हणून प्रेत योनीतून त्याचा काय झाला? उद्धार झाला आणि त्याला नेण्यासाठी विमान आलं. इतरांनाही नेण्यासाठी विमान येतील, पण त्यांनी त्या रीतीने कथा श्रवण केली पाहिजे. तुमचं घरी गेल्यावर बघा काय असेल. प्रेम से बोलो. सर्वांसाठी विमान येतील, पण तुम्ही त्या अनुष्ठान रीतीने कथा श्रवण केली पाहिजे. आणि पार्षद म्हणाले, गोकर्णजी तुमचा तर विषय सोडा, साक्षात भगवान स्वतः येऊन तुम्हाला गोलोकधामाला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. आणि असं म्हणून पार्षद विमानात बसून धुंदुकारीला गोलोकधामाला घेऊन गेले. प्रेम से बोलो राधे राधे. एवढी
सामर्थ्य अंगी बाणते ती आहे श्रीमद भागवत कथा. आपण आपल्या पितरांच्या उद्देशाने श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं पाहिजे सज्जनांनो. ज्या रीतीने या कुटुंबाने आपल्या पितरांच्या उद्देशाने या भागवत कथेचं आयोजन केलंय त्याच रीतीने आपण देखील आयोजन केलं पाहिजे. छोटं असो मोठं असो, नाही काही जमलं तरी संहिता वाचन एकटा व्यक्ती देखील अनुष्ठान रीतीने करू शकतो. त्याची देखील फलश्रुती तेवढीच आहे, फक्त आपली भावना स्वच्छ असली पाहिजे. प्रत्येकालाच आमच्या विष्णुदादा सारखं नियोजन करता येईल असं काही नाही. हे करत असताना फक्त आपला हेतू स्वच्छ असला पाहिजे, आपली भावना स्वच्छ असली पाहिजे. निश्चित आपल्या पितरांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असं म्हणून सर्व पार्षदगण धुंदुकारीला विमानात घेऊन गेले. यानंतर श्रावण मासात गोकर्णाने परत सर्व त्या श्रोत्यांना हजर केलं, त्यांच्यासाठी परत श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं. सर्वांनी अनुष्ठानपूर्वक भागवत कथेचं श्रवण केलं. त्याचा परिणाम असा झाला, साक्षात भगवान आपल्या पार्षदांसह हजारो विमानं घेऊन त्या ठिकाणी आले आणि सर्वांना विमानात बसवलं आणि आपल्या हाताला धरून गोकर्णाला घेऊन विमानात बसून गोलोक धामाला. श्री गुरु चैतन्य प्रभु नित्यानंद हरे राम हरे कृष्ण राधे गोविंद हरे राम हरे कृष्ण राधे गोविंद हरे राम हरे कृष्ण राधा गोविंद. श्री गुरु चैतन्य प्रभु नित्यानंद हरे राम हरे कृष्ण राधे गोविंद हरे राम हरे कृष्ण राधे गोविंद हरे राम हरे कृष्ण राधे गोविंद. हरे राम हरे कृष्ण राधे गोविंद हरे राम हरे कृष्ण राधे गोविंद हरे राम हरे कृष्ण राधे गोविंद हरे राम हरे कृष्ण राधे गोविंद. श्री गुरु चैतन्य हरे राम हरे कृष्ण राधे गोविंद श्री गुरु चैतन्य प्रभु नित्यानंद हरे राम हरे कृष्ण राधे गोविंद हरे राम हरे कृष्ण राधे गोविंद हरे राम हरे कृष्ण या रीतीने सर्वांचा उद्धार झाला. भगवान स्वतः हाताला धरून गोकर्णासमवेत सर्व श्रोतृ वर्गांना घेऊन गोलोक धामाला गेले. जे श्रेष्ठ महात्म्यांना देखील गोलोक धाम पाहायला मिळत नाही. केवळ भागवत कथेच्या श्रवणाने सामान्यातल्या पाप्यातल्या पाप्यांना देखील भगवान स्वतःच्या धामाला घेऊन जातो. एवढी श्रेष्ठ गरिमा या श्रीमद भागवत कथेची आहे. ज्यांच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी या कथेचा लाभ घेत आहोत ते आपणा सर्वांचे स्नेही कैलासवासी. आजपासून कैलासवासी त्यांना म्हटण्यापेक्षा गोलोक धामवासी म्हणायचे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गोलोक धामवासी सोपान माधव गुजर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचे दोन्ही बंधू भावाभावात किती एकोपा असावा हे या कुटुंबाकडे पाहिल्यानंतर विशेषत्वाने जाणवतं महाराज. असं एकाचित एकाग्र आणि एका विचाराने राहणारं हे कुटुंब या दोन बंधूंनी आणि आमचे सोपान अण्णांचे चिरंजीव विष्णू भाऊ आणि सुदामा भाऊ यांनी खूप छान नियोजन या ठिकाणी आपल्या अण्णांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने केले. आपणही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. आपण भागवत कथेचा दिव्य संदेश एक चरण परत देखील म्हणणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य विठ्ठल बाबांचा छोटासा सन्मान या कुटुंबाकडून होणार आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण भोन महाराज यांचाही छोटासा सन्मान या ठिकाणी होणार आहे. गुरुवर्य बाबांना प्रार्थना आहे आपण स्टेजकडे यायचे. आपल्या भागवत कथेचा दिव्य संदेश आपण घेऊ. तोपर्यंत बाकी मंडळींनी आरतीची तयारी करायची. भला
सर्वसाधारण नाही, संत पूजन आहे. जे या गुजर परिवाराने एवढं मोठ्या प्रेमाने जे कथेचं आयोजन केलंय, त्यांची अशी इच्छा की या कथेमध्ये भरपूर आपले महाराज लोक पण येणार आहेत. सर्वांचं संत पूजन करायची त्यांची इच्छा आहे. या कथेसाठी आपले परमपूज्य गुरुवर्य गणपत बाबा नागरे यांनी पण महाराजांना जे हरी सांगितलंय, कारण ते थोडसा आजारपण आणि वयामुळे रात्रीला येऊ शकणार नाही. काल मार्गशीर्ष वद्य सप्तमी बकरीबाबांची पुण्यतिथी असते आणि वार्षिक कार्यक्रम असतो आश्रमामध्ये. तर काल आम्ही तिथे गेलो होतो, त्यावेळेस सांगितलं की कथेचं आयोजन आहे, आम्ही रात्री येऊ शकणार नाही, सागर महाराजांना माहिती आहे. ज्यावेळेस सांगितलं, बाबांनी विचारलं कथा कोणाचे, प्रवक्ते कोणी, मी सांगितलं योगेशजी महाराज पवार तेळापूरचे. महाराजांनी सांगितलं वा, आमचे गुरुबंधू परममित्र राजाराम बुवा यांचे ते जावई आहे. म्हटलं मला माहिती नाही, पण मग मी झाल्यानंतर चौकशी केली. म्हणजे बघा संतांचं किती मोठं अभ्यास असतो. आणि त्यांनी सांगितलं माझा जय हरी महाराजांना सांगा. मी इकडे पाहतोय बाबा, मी इकडे पाहतोय. या कथेमध्ये दररोज आरतीसाठी यजमानांची जी निवड केलेली आहे, जोपर्यंत घ्यायचं तुमच्याकडून तोपर्यंत घेतलंय आम्ही सगळं. माईक द्या, माईक हे भैया एक माईक दे रे. काही इकडून येतं बाबा, आनंद पटकन. हरिभक्त प्रणेश्वर महाराज यांचंही संत पूजन होत आहे. टाळी वाजू असं बघा, खुर्चीवर बसून बरोबर. तुम्ही विठ्ठल आहेत, उभं राहण्याची सवय तुम्हाला. आपल्या गावातील शेतकरी कुटुंबातील सोपान माधवराव गुजर, गावात तात्या म्हणून प्रसिद्ध असणारे, कुटुंबात तात्या म्हणून प्रसिद्ध असणारी सोपान तात्या दिगंबर भाऊचे आणि लक्ष्मण भाऊचे बरोबर आहे का? आणि विष्णुपंत आणि दुसरा काय सुदामा. सुदामा. तर ते सुदामा केला असता, सुदामा शोभणार नाही आपल्या शेवटच्या दिवशी. त्याचं नाव सुदामा बरोबर आहे. त्यांच्या या प्रथम वर्षश्राद्धाच्या किंवा पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या कुटुंबाने श्रीमद भागवत कथा आयोजित केली. महाराज ऐका, कथा ही जन्म मरणाची व्यथा दूर करणारी कथा असते. श्रीमद भागवत उद्यापासून दोघी पती पत्नीने बसायचं, इकडे तिकडे पळायचं, तर ते फल प्राप्त होत असतं. याच्यात अजून 111 रुपये टाकतो. मागच्या वेळी 10,000 रुपये दिले होते, 11,111 रुपये आणि गावाला दिले 500 रुपये. 600 रुपये दिले जातील. 610 रुपये, 501 रुपये घेऊन जाईल कोणते पैसे. मी ठरवलेलं आहे, तुम्हाला सांगतो की माझ्यावर या गावाचं उत्तोरत प्रेम आहे आणि मला तुम्ही फरक समजत नका जाऊ. मी तुमच्या कुटुंबातला आहे. आदर करणं ठीक आहे, नंतर महाराज लोक येतील हे मला मान्य आहे, पण या गोष्टी नंतर करायच्या असतात. काल्याच्या कीर्तनाला वेळ होते आपल्याला, पण तरी तुमचा मान राखतो मी. भाविकांनो, श्रीमद भागवत कथा किंवा भागवत ग्रंथ अलौकिक ग्रंथ आहे आणि वाङ्मयीन मूर्ती. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाची भगवान ज्यावेळेस निधामाला गेले, भागवत महात्म्य सांगत असताना त्यावेळेस सुरुवातीलाच भगवान परमात्मा ज्यावेळेस निधामाला गेले, त्यावेळेस आपली मूर्ती किंवा आपलं आत्मचैतन्य या ग्रंथात ठेवलेलं आहे. कारण भीष्माचार्य ज्यावेळेस शरपंजरी पडले, त्यावेळेस भीष्माचार्यांनी भगवान परमात्म्याला प्रश्न केला होता. डोंगरे महाराज फार सुंदर सांगायचे, जगतामध्ये किंवा पृथ्वीच्या पाठीवर फक्त 2च वैकुंठाला गेले, एक भगवान परमात्मा आणि जगद्गुरु तुकाराम महाराज. आपल्याला सर्वांना या ठिकाणी या कथामृताचं रसपान होत आहे. तर आपण भाग्यवान आहात, दैवान आहात. तर जास्त न बोलताना, वेळ झालेला आहे कारण मलाच बसायचा त्रास होतो
आता कथा ऐकण्याकरता कथा कशी असं ऐकावी, काय ऐकावी, त्याचं भागवत महात्म्यामध्ये खूप सुंदर सांगितलेलं आहे आणि अनुष्ठान पद्धतीने ऐकली पाहिजे. आमच्या संस्थेचे 2 सप्ताह झाले. एक 2017 झाला, 2020 झाला. एक सकाळी 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी 10 वाजेपर्यंत मी मंडपात राहायचो. आमची बरीचशी गुरुबंधू होती. आता सुद्धा तिकडे का बसण्याचं कारण आहे, एवढा मोठा ग्रंथ आणि तो खुर्चीवर बसून ऐकणं योग्य नाही, त्याला त्याचं फल प्राप्त होत नाही आणि ग्रंथाची कृपा होत नाही. तुम्हाला सांगतो, ग्रंथ कृपा होण्याकरता प्रत्यक्ष भगवान परमात्मा तुमच्यामध्ये देखील राजा परीक्षितीचं रूप म्हणून पाहिलं पाहिजे. आणि असं जर तुम्ही ऐकाल, असं श्रवण कराल, तर तुम्हाला खरोखर फल प्राप्त होत असतं. विनंती करतो, आणि जरी तुम्हाला वाटत असेल मी मान केला नाही, मला मान घेण्याची जास्त सवय नाही, कारण दुसऱ्याचा मान केला पाहिजे. दुसऱ्याचा मान केला का आपल्याला सन्मान आपोआपच मिळत असतो. तेव्हा माझे 2 शब्द मी या ठिकाणी थांबवतो, तुमची क्षमा मागतो आणि रजा घेतो. आणि एक सांगतो तुम्हाला परत, मी अनुष्ठान असं ठरवलं की भागवत असं ऐकायचं का, पायी पायी जायचं आणि पायी पायी यायचं. टाळी वाजवा बाबांची. 5 गाड्या भेटतात मला, मी म्हणतो क्षमा, मला बसून नका घेऊ. अजूनही काही गोष्टीचा त्याग करायचा, ती नंतर सांग. 600 रुपये तुम्हाला 10-15 दिवसांनी देईल बरं का माझ्याकडे आल्यानंतर. आता काही नाही, माझ्याकडे एवढीच होती. मी ठरवलं थेट धानोऱ्यातली पैसेच घ्यायचे नाही ठरवले, उलट धानोरे गावाला द्यायचे, कारण माझ्यावर एवढे उपकार आहे तुमचे. माझे जमिनीवर जे पाय टेकवले हे तुम्ही गावात टेकले. शेवटच्या दिवशी नंतर बोलवलं. उद्या